नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. गेल्या 2 दिवसापासून करमाळा शहरात एका उग्र वासाने हैराण झाले होते. नेमका हा वास कशाचा आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. याबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका देखील होत्या. मात्र ह्या वासामुळं अनेक जण अक्षरशः हैराण झाले होते. करमाळा शहरात नेमका हा वास कशाचा आहे याचा शोध देखील सुरू झाला होता. करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी देखील हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला होता आणि त्यानंतर हा नेमका वास कशाचा आहे याचा शोध सुरू केलेला होता. दरम्यान करमाळा शहरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या बाजूला धूर येत असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांकडून मिळाली होती. त्यानंतर नेमका हा धूर कशाचा आहे याचा देखील शोध घेण्याचं काम सुरू झालेलं होतं. त्या दरम्यान या रुग्णालयाच्या परिसरात जे एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे, शस्त्रक्रिया विभाग, त्याच्याच बाजूला भांडार आहे, म्हणजे जी औषधं ठेवली जातात तो विभाग. त्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जी शिल्लक औषधं राहिलेली होती त्या औषधांचा साठा नष्ट करण्याची प्रक्रिया रुग्णालयाच्या मार्फत सुरू होती आणि ती नष्ट करण्यासाठी या परिसरात आपण जो या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तो खड्डा खोदलेला होता आणि त्यामध्ये ते औषधं टाकून जाळण्यात आलेली होती आणि ती औषधं जाळल्यानंतर पूर्णपणे लगेच्या लगे नष्ट झाली नाहीत. आपण पाहतोय अजून देखील यामधून धूर येत असल्याचं चित्र आहे. मात्र ही जी जळालेल्या अवस्थेत औषधं होती त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं होती. आपण पाहतोय प्लॅस्टिक होतं, त्यानंतर रब्बर जे आहे, झाकणं बाटल्यांची ते देखील होतं. अजूनही आपण पाहू शकतो तिथं वरती जे पडलेलं आहे ते. ह्या सर्व औषधांचे जळाल्यानंतर त्याचा धूर होत राहिला, पूर्णपणे ते जळालं नाही. त्यामध्ये कागद देखील होती आणि त्याचाच वास सर्वत्र पसरलेला होता. मग हा प्रकार ज्यावेळेस लक्षात आला त्यानंतर मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी या रुग्णालयाचे डॉक्टर यादव यांच्याशी संपर्क साधला आणि हा नेमका वास कशाचा येत आहे याबाबत त्यांनी चर्चा केली. त्यावेळेस येथील औषधं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर तत्काळ ते जे धूर सुरू येत होता ते लगेच्या लगे बुजण्याचं सांगितलं आणि ते आता सध्या आपण पाहतोय ते बुजलेलं आहे. काल हा जो प्रकार लक्षात आला त्यावेळेस मी आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन नलवडे यांनी देखील या ठिकाणी तात्काळ भेट दिली होती आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं दिसलं होतं. त्यानंतर आम्ही देखील हा प्रकार तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांना देखील हा सांगितला होता आणि त्यानंतर ही संपूर्ण यंत्रणा हल्ली आणि त्यावरती नियंत्रण आणण्याचं काम झालेलं आहे. आज हवेत देखील हवेची गुणवत्ता देखील सुधारली असल्याचे दिसत आहे. जो काल शांतपणे ह्याच टायमिंगला प्रचंड असा वास येत होता तो वास बंद झालेला आहे. नेमकं ही जे वास येत होता त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कोण वेगवेगळी त्याला कारणं देत होतं, मात्र त्याचं स्पष्ट कारण स्पष्ट झालं आणि आज हवेची गुणवत्ता देखील सुधारली असल्याचं दिसत आहे. नेमकं या रुग्णालयाबद्दल आणि या जे औषध नष्ट करण्याची प्रक्रिया होती याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.